आपल्याला अनेकदा आश्चर्य वाटते की काही लोक भरपूर पैसा असूनही नेहमी सामान्य जीवन कसे जगतात आणि काही जण कमी उत्पन्न असूनही दीर्घकाळात करोडपती कसे बनतात. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, तुम्ही आत्ता पैशाबद्दल जे निर्णय घ्याल त्याचा परिणाम येत्या काही वर्षांमध्ये तुमच्या आर्थिक स्थितीवर होईल. तर मग आत्ताच पैशाचे मानसशास्त्र समजून घेऊन त्याचा लवकरात लवकर फायदा का घेऊ नये. चला तर मग आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लेखक मॉर्गन हाउसेल लिखित द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर ऐकूया. मग तुमच्याकडे चांगले पैसे असण्याचा तुमच्या हुशारीशी फारसा संबंध नसतो, तर तुमच्या वागणुकीशी त्याचा अधिक संबंध असतो. योग्य गोष्टींमध्ये गुंतल्यास तुम्हाला यश मिळण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे कितीही बुद्धिमत्ता, समज किंवा दूरदृष्टी असली तरी वाईट वागणुकीच्या परिणामांपासून तुमचे रक्षण होऊ शकत नाही. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे एखाद्या व्यक्तीची पैशाबद्दलची वागणूक आणि दृष्टिकोन दर्शवते. काही वागणुकींमुळे चांगले परिणाम मिळण्याची हमी असते, तर काहींमुळे अपयशाची हमी असते. तसं पाहायला गेलं तर हे पुस्तक 20 भागांमध्ये विभागलेलं आहे, पण त्यातील आपण 12 महत्त्वाचे भाग पाहणार आहोत. या पुस्तकातील पहिला भाग, कुणीही वेडं नसतं. जग कसे चालते याबद्दल प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अनेक परिस्थिती, मूल्य आणि बाह्य प्रभावांनी प्रभावित होतो. जगात जे काही घडते त्यात तुमच्या पैशासंबंधीच्या वैयक्तिक अनुभवांचा 0.00001% इतका संबंध असतो. पण जग कसे चालते याबद्दल तुम्ही काय विचार करता यावर 80% अवलंबून असते. तुम्ही कितीही वाचन केले किंवा कितीही मोकळ्या मनाचे असलात तरी भीती आणि अनिश्चिततेच्या शक्तीला कुणीही रोखू शकत नाही. आपल्याला वाटतं की जग कसं चालतं हे आपल्याला माहीत आहे, पण आपण त्याचा एका पातळ रेशीम धाग्या इतकाही अनुभव घेतलेला नाही. अमेरिकेतील लॉटरीची तिकीट खरेदी करणाऱ्याचा विचार करा. कमी उत्पन्न असलेले लोक वर्षाला $400 खर्च करतात. हा आकडा जास्त उत्पन्न असलेल्यांनाही धक्का देऊ शकतो. काही जण या पैशाची आशा किंवा लालसा म्हणून समर्थन देऊ शकतात. स्वतःला त्यांच्या जागी ठेवल्याशिवाय ते असं का करतात हे समजणं कठीण आहे. या पुस्तकातील दुसरा भाग, नशीब आणि जोखीम. तुमचे प्रयत्नच तुमचे परिणाम ठरवतात, पण नशीब आणि जोखीम यांचीही त्यात मोठी भूमिका असते. 1968 साली बिल गेट्स अशा काही मोजक्या हायस्कूलपैकी एकामध्ये शिकले जिथे संगणक होते. जर त्यांचे शिक्षक बिल डगल यांनी त्यावेळी $3000 संगणक विकत घेतला नसता तर बिल गेट्स यांना त्यांच्या कारकिर्दीत तेवढे यश मिळाले नसते. बिल गेट्स स्वतः मानतात की जर लेकसाईड स्कूल नसते तर आज मायक्रोसॉफ्ट अस्तित्वात नसते. लेकसाईडमध्ये संगणकशास्त्राचे 3 अत्यंत हुशार विद्यार्थी होते, जे मित्रही होते. बिल गेट्स, पॉल ॲलन आणि केंट इव्हान्स. केंट इव्हान्सचेही नशीब यशस्वी होणारच होते, पण पदवी होण्यापूर्वीच एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हे दुर्दैवाचे एक उदाहरण म्हणून पाहिले जाऊ शकते. नशीब आणि जोखीम पत्करणे या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यातील परिणामांवर प्रभाव टाकतात, अगदी त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांच्या पलीकडे जाऊन. या दोन्ही गोष्टी घडतात कारण हे जग इतके गुंतागुंतीचे आहे की केवळ तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर तुम्हाला 100% परिणाम मिळणे शक्य नाही. तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या घटनांचाही तुमच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. या पुस्तकातील तिसरा भाग, कधीच पुरे होत नाही. ही कथा लेखक कर्ट ओनेगट आणि जोसेफ हेलर यांची आहे, जे एका अब्जावधीच्या पार्टीला जातात. कर्ट म्हणतात की तो अब्जावधी एका दिवसात इतके पैसे कमावतो की जेवढे हेलर यांनी त्यांच्या लोकप्रिय कादंबऱ्यांमधून कधीच कमावले नाहीत. हेलर म्हणतात की हो, पण माझ्याकडे अशी एक गोष्ट आहे जी त्यांच्याकडे कधीच नसेल, पुरेसेपणा. तुमच्याकडे जे काही आहे ते धोक्यात घालण्याचे काहीच कारण नाही. सर्वात कठीण आर्थिक कौशल्य म्हणजे आपले ध्येय बदलू न देणे. स्वतःची इतरांशी तुलना करणे ही एक चूक आहे. भांडवलशाही, संपत्ती आणि मत्सर या दोन्हींसाठी चांगली आहे, पण सामाजिक तुलना ही एक कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. तुम्हाला नेहमीच कुणीतरी तुमच्यापेक्षा वरच्या पायरीवर सापडेल. पुरेसे असणे म्हणजे
काय टाळावे हे जाणून घेणे, जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही. काही गोष्टी किती फायदेशीर असल्या तरी त्या धोक्याच्या लायकीच्या नसतात. अशा काही गोष्टींची एक छोटी यादी म्हणजे प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, मित्र, कुटुंब, प्रेम आणि आनंद. जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हा खेळ न खेळणे. या पुस्तकातील 4था भाग, गोंधळात टाकणारे. वॉरन बफे यांच्या संपत्ती मागे एक साधे सत्य आहे. ते केवळ एक चांगले गुंतवणूकदार नाहीत, तर गेल्या 75 वर्षापासून ते एक गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या आर्थिक यशाचे मूळ त्यांनी सुरुवातीच्या काळात उभारलेल्या आणि दीर्घकाळ टिकून ठेवलेल्या आर्थिक पायांमध्ये आहे. गुंतवणूक करणे हे त्यांचे कौशल्य आहे, पण त्यांचे रहस्य आहे वेळेचे भान. चांगल्या गुंतवणुकीचा संबंध नेहमी सर्वाधिक परताव्याशी नसतो, तर तो अशा चांगल्या परताव्याशी असतो जो तुम्ही दीर्घकाळ टिकून ठेवू शकता आणि पुन्हा पुन्हा मिळवू शकता. आणि इथे चक्रवाढ व्याज आपल्याला जादू दाखवते. पैसे मिळवणे आणि पैसे टिकवणे या पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत आणि त्यासाठी पूर्णपणे भिन्न मानसिकता आणि रणनीती आवश्यक आहे. पैसे मिळवण्यासाठी जोखीम पत्करणे, आशावादी असणे आणि स्वतःला पुढे आणणे आवश्यक असते. पैसे टिकवण्यासाठी याच्या अगदी उलट गोष्टींची गरज असते. त्यासाठी नम्रता आणि तुम्ही जे काही निर्माण केले आहे ते तितक्याच लवकर हिरावून घेतले जाऊ शकते ही भीती आवश्यक असते. या पुस्तकातील 5वा भाग, संपत्ती विरुद्ध श्रीमंत राहणे. संपत्ती मिळवणे आणि ती टिकवणे या पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत आणि त्यासाठी पूर्णपणे भिन्न मानसिकता आणि रणनीती आवश्यक असतात. संपत्ती मिळवण्यासाठी जोखीम पत्करणे, सकारात्मक राहणे आणि स्वतःला त्या झोकून देणे आवश्यक असते. संपत्ती टिकवण्यासाठी त्याच्या अगदी उलट लागते. त्यासाठी नम्रता आणि आपण कमावलेली संपत्ती हातातून पटकन निसटून जाऊ शकते ही भीती असणे आवश्यक असते. मायकल मॅरेटस एक व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत. ते म्हणतात, आपल्याला हे समजते की उद्याचा दिवस कालच्या दिवसासारखा नसेल. आपण आपल्या यशावर विसंबून राहू शकत नाही. आपण आत्मसंतुष्ट राहू शकत नाही. कालचे यश उद्याच्या यशात रूपांतरित होईल असे आपण गृहीत धरू शकत नाही. टिकून राहण्याची मानसिकता ठेवण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. आर्थिकदृष्ट्या अभेद्य बनण्यासाठी ध्येय ठेवा, बाजारात चढ उतार सहन करण्याइतके सक्षम व्हा आणि चक्रवाढ व्याजाची जादू काम करेपर्यंत या खेळात टिकून राहा. नियोजनाबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे समजून घेणे की कोणतीही योजना ठरल्याप्रमाणे तंतोतंत पार पडणार नाही. प्रत्येक योजनेत चुकांना वाव असतो. तुमची योजना यशस्वी करण्यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट गोष्टीची जितकी जास्त गरज असेल तितकी तुमची योजना कमकुवत होईल. भविष्याबद्दल आशावादी राहा, पण यशाच्या मार्गात येऊ शकणाऱ्या अडथळ्यांचीही जाणीव ठेवा. या पुस्तकातील 6वा भाग, टेल तुमचा विजय म्हणजेच नाणेफेक अयशस्वी झाल्यास तुमचा विजय. ही कथा आहे कला संग्राहक हायजन्स बर्गुएन यांची. त्यांनी पिकासो, ब्राक, क्ली आणि मातीस यांच्या कलाकृतींचा एक अविश्वसनीय संग्रह जमवला होता. लोक त्यांच्या कला गुंतवणुकीच्या कौशल्याने थक्क झाले होते. सत्य हे होते की त्यांनी प्रचंड प्रमाणात कलाकृती खरेदी केल्या होत्या. त्यांच्या संग्रहातील केवळ एक छोटासा भागच मौल्यवान होता. बर्गुएन अनेक वेळा चुकू शकले असते, तरीही शेवटी ते नेहमीच बरोबर ठरले. कोणती मोठी, फायदेशीर, प्रसिद्ध आणि प्रभावशाली गोष्ट ही एका डेल इव्हेंटचा म्हणजेच अत्यंत अनपेक्षित घटनेचा परिणाम असते. म्हणजेच हजारो किंवा लाखो घटनांमध्ये एकदा घडणारी घटना. आता आपण व्हेंचर कॅपिटल मॉडेलबद्दल बोलूया. जर एखाद्या फंडाने 100 गुंतवणुकी केल्या तर ते अयशस्वी होण्याची 80% शक्यता, चांगल्या कामगिरीची काही टक्के शक्यता आणि चांगला परतावा मिळण्याची 1 ते 2% शक्यता गृहीत धरतात. जर आपण शेअर बाजारातील यशस्वी आणि अयशस्वी कंपन्यांच्या वितरणाचा विचार केला तर बहुतेक सार्वजनिक कंपन्या अयशस्वी होतात. फक्त काही कंपन्या चांगली कामगिरी करतात आणि काही कंपन्या उत्कृष्ट परिणाम देतात. जेव्हा तुम्ही हे स्वीकारता की व्यवसाय, गुंतवणूक आणि वित्त क्षेत्रात सर्व काही नशिबावर अवलंबून असते, तेव्हा तुमच्या लक्षात येते की अनेक गोष्टी चुकतील, बिघडतील आणि अयशस्वी होतील, पण हे अगदी सामान्य आहे. या पुस्तकातील 7वा भाग, संपत्ती म्हणजे जे दिसत नाही. संपत्ती हे एक आर्थिक मालमत्ता आहे.
जिचे अद्याप वस्तूंमध्ये रूपांतर झालेले नाही. हाऊसेल स्पष्ट करतात की जेव्हा लोक म्हणतात की त्यांना लक्षाधीश व्हायचे आहे, तेव्हा त्यांचा खरा अर्थ असतो की त्यांना $10,00,000 खर्च करायचे आहेत. $10,00,000 खर्च करणे हे लक्षाधीश होण्याच्या अगदी विरुद्ध आहे. संपत्ती आणि श्रीमंती यातील फरक हा आहे की जे लोक मोठ्या घरात राहतात आणि महागड्या गाड्या चालवतात ते श्रीमंत असतात. ज्यांचे उत्पन्न मोठे असते ते श्रीमंत असतात. ते आपली संपत्ती दाखवण्यासाठी याचे प्रदर्शन करतात. संपत्ती लपलेली असते. संपत्ती म्हणजे असे उत्पन्न जे वाचवले जाते, खर्च केले जात नाही. संपत्ती म्हणजे पर्याय, लवचिकता आणि वाढ असणे. संपत्ती म्हणजे आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्याची क्षमता असणे. या पुस्तकातील 8वा भाग, पैसे वाचवा. एक विशिष्ट उत्पन्न पातळीच्या पलीकडे 3 प्रकारचे लोक असतात. जे बचत करतात. पहिले, जे बचत करतात म्हणजेच ते बचत करतात. यातील दुसरे, ज्यांना आपले पैसे वाचवू शकतो असे वाटतही नाही. तिसरे, ज्यांना पैसे वाचवण्याची गरज आहे असं वाटत नाही. तुमच्या उत्पन्न आणि गुंतवणुकीवरील परताव्यापेक्षा तुमचा बचतीचा दर अधिक महत्त्वाचा आहे. लोक काय विचार करतात किंवा त्यांना काय वाटते याची चिंता करू नका. तुमच्या वेळेवर नियंत्रण असणे आणि पर्याय उपलब्ध असणे हे जगातील सर्वात मौल्यवान चलन आहे. या पुस्तकातील 9वा भाग, वाजवी, विवेकी आणि चुकांसाठी वाव. आर्थिक निर्णय घेताना विचारशून्य होऊ नका. वाजवी असण्याचे ध्येय ठेवा. वाजवी असणे अधिक वास्तववादी आहे आणि त्यासोबतच दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता येते, जी सर्वात महत्त्वाची आहे. कालांतराने पैसे कमवण्याची तुमची शक्यता वाढते. स्कॉट सेगन एक राज्यशास्त्रज्ञ आहेत. ते म्हणतात, ज्या गोष्टी पूर्वी कधीही घडल्या नाहीत त्या नेहमीच घडत असतात. लक्षात ठेवा की कालची कामगिरी उद्याच्या कामगिरीचे सूचक नसते. ब्लॅक जॅक आणि पोकर खेळणाऱ्यांना माहिती असते की ते निश्चिततेवर नव्हे तर संभाव्यतेवर खेळत आहेत. योजनेनुसार न घडणाऱ्या गोष्टींसाठी योजना आखणे ही सर्वोत्तम योजना आहे. तुम्ही याला चुकांसाठी वाव ठेवणे असेही म्हणू शकता. निश्चिततेवर नव्हे तर अनिश्चिततेवर चालणाऱ्या जगात सुरक्षितपणे वावरण्याचा हा एकमेव मार्ग आहे. जे दिसत नाही त्याची तयारी करणे किंवा त्याची अपेक्षा करणे खूप कठीण असते. मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही अपयशाचे संभाव्य धोके टाळू शकता आणि अपयशाचा परिणाम कमी करू शकता. अपयशाचा सर्वात मोठा संभाव्य धोका म्हणजे कोणतीही बचत न करता केवळ एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर तुमच्या खर्चासाठी आणि गरजांसाठी अवलंबून राहणे. आपत्कालीन निधी ही एक चांगली कल्पना आहे. ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा करू शकत नाही किंवा ज्याचा अंदाज लावू शकत नाही अशा गोष्टींसाठी पैसे वाचवा. या पुस्तकातील 10वा भाग, तुम्ही बदलणारच. आपण आपल्या भविष्याबद्दल फार चुकीचे अंदाज लावू शकतो. आपल्या सध्याच्या गरजा आणि इच्छा या भविष्यात आपल्याला लागतील आणि हव्या असतीलच असे नाही. दूरगामी विचार करणे आणि प्रभावी निर्णय घेणे खूप कठीण असते. सत्य स्वीकारा, माणूस बदलण्यासाठीच बनलेला आहे. आज तुम्हाला जे महत्त्वाचे वाटते त्याला 10 वर्षांनी कदाचित काहीच अर्थ उरणार नाही. संकित खर्च, काल घेतलेले वाईट निर्णय जे आता बदलता येत नाहीत ते पुढे चालू ठेवणे. सतत बदलणाऱ्या जगात ही एक गोष्ट सैतानासारखी काम करते. ती आपल्या भविष्याला आपल्या भूतकाळाचे गुलाम बनवते. हे एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखे आहे जो तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय घेतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या व्यवसायात गुंतवणूक केली आणि त्यात सपशेल अपयशी झालात तर तुम्ही खूप पैसे गुंतवले आहेत म्हणून तो व्यवसाय चालू ठेवण्याचा निर्णय घेता. पण भविष्यात त्यातून नफा मिळेलच असे नाही याचा विचार करत नाही. यात जे नुकसान होते तो एक संकित खर्च असतो आणि संभाव्य नुकसानीपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पैशाच्या संबंधित अनेक गोष्टींसाठी त्याचे मूल्य जाणून घेणे आणि ते देण्यास तयार असणे आवश्यक असते. यशस्वी गुंतवणुकीसाठी किंमत मोजावी लागते, पण ते चलन, डॉलर किंवा सेंट नसते. ते म्हणजे अस्थिरता, भीती, शंका, अनिश्चितता आणि पश्चाताप. या सर्वांकडे दुर्लक्ष करणे सोपे असते जोपर्यंत आपण त्यांचा थेट सामना करत नाही. माझे 20% पैसे बुडाले तरी चालेल असे म्हणण्याची सहज प्रवृत्ती फार कमी लोकांमध्ये असते. पण जर तुम्ही अस्थिरतेला एक शुल्क म्हणून पाहू लागलात तर गोष्टी वेगळ्या दिसू लागतात.
जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला अल्प कालावधीतील बाजारातील चढ उतार स्वीकारण्यासही तयार राहावे लागते. या पुस्तकातील 11वा भाग निराशावादाचा मोह. नकारात्मक विचार हे सकारात्मक विचारांपेक्षा केवळ अधिक सामान्य नाहीत, तर ते तुम्हाला अधिक हुशार असण्याचे भासवतात. ते तुम्हाला बुद्धिमत्तेच्या आवरणाखाली झाकतात आणि आपण सकारात्मकतेपेक्षा त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. जर तुम्ही एखाद्याला म्हणालात की सर्व काही ठीक होईल, तर ते एकतर निघून जातील किंवा गोंधळून तुमच्याकडे पाहतील. पण एखाद्याला सांगा की ते धोक्यात आहेत आणि तुम्हाला त्यांचे पूर्ण लक्ष मिळेल. डॅनियल काहने म्हणतात, हा सकारात्मक आणि नकारात्मक अपेक्षांमधील विषमतेचा आणि अनुभवाच्या सामर्थ्यांचा क्रांतीचा इतिहास आहे. जीव धोक्यांना संधीपेक्षा अधिक तातडीने मानतात, ज्यामुळे त्यांच्या जगण्याची आणि पुनरुत्पादनाची शक्यता वाढते. 2000 साली जेव्हा तेलाच्या किमती वाढल्या, तेव्हा विशिष्ट प्रकारचे तेल काढणे हे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य झाले. गरज ही शोधाची जननी आहे आणि मानवजात अमर्यादपणे नवनवीन शोध लावणारी आहे. लोक अडथळ्यांना आणि समस्यांना नवीन उपायांनी प्रतिसाद देतात. धोक्यांसोबत तितक्याच तीव्रतेने उपायही येतात. हा आर्थिक इतिहासाचा एक सामान्य आलेख आहे, जो अनेकदा संशयवादी लोकांकडून विसरला जातो. प्रगती मंद असते, पण धक्के आणि आपत्ती जलद आणि अधिक परिणामकारक असतात. अनेक करार एका रात्रीत होतात, पण चमत्कार क्वचितच एका रात्रीत घडतात. विकास हा चक्रवाढीवर आधारलेला असतो, ज्याला नेहमीच वेळ लागतो. विनाश म्हणजे काही सेकंदात घडणारे एकल अपयश आणि विश्वासाचा अभावही काही क्षणात होऊ शकतो. या पुस्तकातील 12वा भाग कबुली. या भागात लेखक त्यांच्या काही आर्थिक वर्तनावर आणि विश्वासांवर प्रकाश टाकतात. हौसेल यांचे आर्थिक निर्णय एकाच गोष्टीने प्रेरित आहेत, स्वातंत्र्य. त्यांना व्यायाम, वाचन, पॉडकास्ट आणि शिकणे यांसारख्या कमी खर्चाच्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. त्यांनी कर्ज घेऊन घर घेतलेले नाही. ते कबूल करतात की जरी हा एक वाईट आर्थिक निर्णय असला तरी तो एक चांगला निर्णय आहे, कारण त्यामुळे किमान मनशांती मिळते. ते त्यांच्या मालमत्तेपैकी 20% रक्कम रोख स्वरूपात ठेवतात. त्यात त्यांच्या घराच्या मूल्याचा समावेश नाही. ते हे एक सुरक्षा कवच तयार करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत आपले शेअर्स विकण्याची वेळ टाळण्यासाठी करतात. चार्ली मंगर म्हणतात, चक्रवाढीचा पहिला नियम म्हणजे अनावश्यक पैसे काढण्याचे टाळणे. हौसेल आता वैयक्तिक शेअर्समध्ये गुंतवणूक करत नाहीत. हौसेल यांनी सर्व शेअर्स बाजारातील गुंतवणुकी कमी खर्चाच्या इंडेक्स फंडामध्ये केल्या आहेत. काही लोक सरासरी बाजारापेक्षा जास्त परतावा मिळवतात. हे खूप कठीण आहे आणि बहुतेक लोकांना वाटते त्यापेक्षा खूपच जास्त कठीण आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराने अशी रणनीती निवडली पाहिजे ज्यात त्यांची उद्दिष्टे साध्य करण्याची सर्वोत्तम संधी असेल. बहुतांश गुंतवणूकदारांसाठी दीर्घकाळात कमी खर्चाचे इंडेक्स फंड सर्वाधिक परतावा देतील. याबरोबरच मॉर्गन हौसेल लिखित द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.